श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक घरामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सतत वादविवाद, कलह होत असतात, भांडणं होतात किंवा मुलं हट्टीपणा करत असतात, चिडचिडपणा करत असतात, मोठ्यांचं ऐकत नाहीत, नवरा बायकोंचं पटत नाहीत किंवा आजारपण असेल, काही अशा गोष्टी असतात की ज्यामुळं आपल्या घरामध्ये वातावरण संपूर्ण बिघडून जातं, घरामध्ये नकारात्मकता पसरते आणि घरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून घरामध्ये कलह होण्यास सुरुवात होतो आणि मग यामुळं घरातील प्रत्येकजण एकमेकावरती चिडचिड करण्यास सुरुवात होतो. आणि मग हे सर्व दूर करण्यासाठी आपण काही ना काही उपाय, काही ना काही सेवा देखील करत असतो. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या घरामध्ये हे होणाऱ्या छोट्या छोट्या कटकटी आहेत, भांडणं आहेत, मुलांची जी चिडचिड आहे किंवा पती पत्नींची जर भांडणं असतील तर ते सर्व दूर करण्यासाठी आपल्याला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आता ही कोणता प्रभावी उपाय करायचा आहे हे संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असतो. स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर राहावी, स्वामी आपल्यावर प्रसन्न व्हावेत यासाठी आपण वेगवेगळे उपाय देखील करत असतो आणि स्वामी देखील आपल्याला कधीही संकटामध्ये एकटे सोडत नाहीत. आपल्या घरामध्ये जी काही विघ्न आहेत, संकट आहेत, दारिद्र्य असेल, पैसा टिकत नसेल, पती पत्नींचं पटत नसेल, तर ही सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी आपण स्वामी महाराजांना प्रार्थना करत असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या व्यक्ती आहेत तर त्या सर्वांचा स्वभाव हा एकसारखा नसतो. एखाद्याचा चांगला स्वभाव असतो तर एखाद्या व्यक्तीचा तापट स्वभाव असतो आणि यामुळेच आपल्या घरामध्ये अशा प्रकारची विघ्न, संकट, भांडणं, कलह होण्यास सुरुवात होतो. आणि आणि म्हणूनच आज आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय जाणून घेणार आहोत. स्वामी केंद्रामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी व स्वामी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय देखील सांगितले जातात. हे उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. जर आपण आपल्या घरामध्ये जर श्रीसूक्त पठण जर केले तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही, आपल्या घरामध्ये दारिद्र्य कधी येत नाही, कायम आपल्या घरामध्ये पैसा अडका टिकून राहतो. आपल्याला एक तांब्याच्या धातूचं एक नाणं तयार करून घ्यायचं आहे, बनवून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ठेवायचं आहे. त्याची विधिवत पूजा करायची आहे. तुम्ही गुरुवारी करू शकता किंवा इतर कोणत्याही दिवशी केले तरी देखील चालेल, पण गुरुवारी केला तर याचा तुम्हाला अधिक फायदा होणार आहे. आणि ठेवायचं आहे, विधिवत पूजा करायची आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे आणि गुरुवारच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच माता लक्ष्मीचा वार शुक्रवार या दिवशी एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे जे नाणं ठेवलेलं आहे तर ते आपल्याला आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्याबरोबर मध्यभागी आतल्या बाजूला, दरवाजाच्या आतल्या बाजूला आपल्याला चौकटीच्या वर हे बांधायचं आहे. आणि हे जे आपण उपाय करणार आहोत, आपण भगवान श्री स्वामी समर्थांच्या समोर हे जेव्हा नाणं ठेवणार आहोत, पूजा करणार आहोत, तर तुमच्यावरची काही विघ्न आहेत, संकट आहेत, बाधा आहेत तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे, मनापासून सेवा करायची आहे, श्रद्धेने प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला हे बांधायचं आहे आणि घराच्या आतल्या बाजूने बांधायचं आहे. यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये सुख शांती आणि टिकून राहते, आपल्या घरामध्ये धनाची वाढ होते आणि लक्ष्मी माता या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळं आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे. त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी तुळशी मातेला दूध आपल्याला अवश्य अर्पण करायचं आहे. दूध अर्पण करत असताना कच्चं दूध गाईचं आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी म्हणजे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर हे जे दूध आहे तर ते आपल्याला तुळशीला या दिवशी अर्पण करायचं आहे. यामुळे देखील माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो आणि माता लक्ष्मीच्या कृपेनं आपल्यावरची जी विघ्न आहेत, संकट आहेत, बाधा आहेत तर ती दूर होण्यास मदत होते. त्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर देखील होते. आता काही जणांच्या अशा अडचणी असतात की तुम्ही कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली तरी घरामध्ये पैसा टिकत नाही आणि यामुळं पती पत्नीमध्ये, नवरा बायकोमध्ये भांडणं व्हायला सुरुवात होतात. तर त्यासाठी आपल्याला किंवा एखाद्याला जर नोकरी मिळत नसेल, नोकरीमध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील तर त्यानं
गुरुचरित्रामधला 10वा अध्याय अवश्य वाचायचा आहे. आणि हे जे गुरुचरित्रातील 10वा अध्याय आहे तर त्याचं तुम्हाला दररोज वाचन करायचं आहे. त्यामुळं तुमच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील. त्याचबरोबर तुमचा घरामध्ये जरी पैसा अडका टिकत नसेल, घरामध्ये दारिद्र्य जरी येत असेल तरी देखील ते दूर होण्यास मदत होणार आहे. आणि त्यासाठी गुरुचरित्रातील 10वा अध्याय हा आपल्याला अवश्य वाचायचाच आहे. त्याचबरोबर जर व्यवसायामध्ये तुम्हाला कितीही कष्ट केले, मेहनत केले तरी देखील अपयश येत असेल तरी देखील याचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्हाला जर कोर्ट कचेरी काम जर पाठी लागलं असेल, वारंवार तुम्हाला कोर्ट कचेरीमध्ये जर फेऱ्या मारायला लागत असतील आणि हे जर तुम्हाला खूप त्रासदायक होत असेल तर त्यावेळेला तुम्ही श्री नवनाथ ग्रंथाचा 2रा अध्याय अवश्य वाचायचा आहे. आणि त्याचबरोबर श्री गुरुचरित्राचा 14 अध्याय देखील तुम्हाला वाचायचा आहे. यामुळं तुमच्यावरची ही जी कोर्ट कचेरीची जी कामं तुमच्या पाठी लागलेली आहेत, हे फेऱ्या लागलेल्या आहेत तर ते देखील दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर हा श्री नवनाथ ग्रंथाचा 2रा अध्याय तसेच श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय तुम्हाला दिवसातून 2 वेळा वाचायचा आहे. म्हणजे सकाळी देवपूजा करताना एकदा वाचायचा आहे आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला देवाजवळ दिवाबत्ती करत असताना तुम्हाला वाचायचा आहे. त्याचबरोबर जर महिलांनी गुरुचरित्राचा 14वा अध्याय जर दररोज आपल्या घरामध्ये जर वाचला तर घरामधील वातावरण पूर्णपणे पवित्र होऊन जाईल. प्रत्येक घरामध्ये स्वामींचा एक तरी भक्त असतो आणि तो सतत श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत असतो. ती व्यक्ती आहे तोपर्यंत घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण असते. आणि त्यामुळं तुम्हाला या गुरुचरित्राचा 14वा अध्याय घरातील प्रत्येक महिलेनं अवश्य वाचायला हवा. जेणेकरून आपली मुलं जर हट्टीपणा करत असतील, चिडचिड करत असतील, ऐकत नसतील किंवा आपला नवरा जरी आपला ऐकत नसेल तर ते देखील सर्व दूर होण्यास मदत होणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी तुमच्या कुटुंबावर नेहमी राहणार आहे. त्याचबरोबर जी स्वामी महाराजांची सेवा करत आहे, त्यांची भक्ती करत आहे, ती जर व्यक्ती घरातून निघून गेली तर घरामधील सर्व वातावरण पूर्णपणे बदलून जातं. आणि याच्यामुळं घरामध्ये पुन्हा एकदा भांडणं, वादविवाद, कलह होण्यास सुरुवात होते. अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळं तुमच्या घरामध्ये प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण स्वयंपाक करत असाल तर त्यावेळी देखील तुम्हाला स्वामी महाराजांचं नामस्मरण अवश्य करायचं आहे. तुमच्यावरची सर्व संकट, विघ्न दूर करण्यासाठी, आपल्या मुलांच्या बाबतीतली जी काही संकट आहेत, बाधा आहेत तर त्या दूर करण्यासाठी, आपल्या पतीचे जी काही कामामध्ये अडचणी येत आहे तर ते दूर करण्यासाठी या स्वामी महाराजांना तुम्हाला सतत प्रार्थना करत राहायची आहे. त्यांना या सर्वातून संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर नगायत्री मंत्र देखील आपल्याला जप करत राहायचं आहे. सतत आपल्या तोंडामध्ये हे जप करत राहायचं आहे. आपण आचार करण्याआधी उच्चार करायचा आहे आणि उच्चार करण्याआधी आपण विचार करत असतो. मंडळी, आपल्यावर कामाच्या अडचणी वाढल्यामुळं, अनेक काहीतरी अडचणी आपल्यावर आल्यामुळं आपल्याला रात्रीची झोप व्यवस्थित लागत नाही आणि अशावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण अवश्य करायचं आहे. तर असे हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये जर केले तर तुमचं आयुष्य संपूर्ण बदलून जाणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा अत्यंत प्रभावी उपाय म्हणजेच जर तुमच्या घरामध्ये जर सतत कटकटी, भांडणं, वादविवाद, कलह होत असतील, तुमची जर लहान मुलं ऐकत नसतील, हट्टीपणा करत असतील किंवा नवरा जरी तुमचा ऐकत नसेल किंवा कोणत्याही कारणावरून जर सतत तुमच्याशी वादविवाद जर करत असेल तर तुम्हाला अजून एक अवश्य उपाय करून पाहायचा आहे. हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला 21 दिवस करायचा आहे, परंतु याचा परिणाम आपल्याला 3 दिवसामध्येच पाहायला मिळणार आहे. तर हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम म्हणजेच गुरुवारपासून आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे. पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे. म्हणजेच आपण ज्या गोष्टींसाठी आपल्या घरामध्ये जे विघ्न आहे, संकट आहेत, कोणतंही कितीही मोठं संकट असेल तर त्याचा संकल्प आपल्या मनामध्ये करायचा आहे आणि त्यानंतर स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आमच्या घरामध्ये कटकटी, भांडणं आहेत तर ते दूर करण्यासाठी आम्हाला काहीतरी मार्ग दाखवा. आपण हे स्वामींजवळ असं बोलायचं आहे. घरामध्ये जी भांडणं होत आहेत, नवरा ऐकत नाही, मुलं हट्टीपणा करत आहेत, तर त्यांना चांगली बुद्धी द्या, व्यवस्थित त्यांना ज्ञान द्या, अशी स्वामी महाराजांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे, संकल्प करायचा आहे. पत्नीचे जर भांडणं होत असतील तर ते दूर करण्यासाठी, पती पत्नीमध्ये प्रेमाचं नातं निर्माण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. गुरुवारपासून 21 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. आपल्याला दिवसातून 2 वेळा ही सेवा करायची आहे. म्हणजेच सकाळी एकदा देवपूजा करत असताना आणि संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला ही सेवा करायची आहे. याचा तुम्हाला अगदी
3 दिवसातच तुम्हाला याचा फरक जाणवणार आहे, प्रभाव दिसून येणार आहे आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण झालेली तुम्हाला दिसून येणार आहे. आता ही जी सेवा करायची आहे, तर ती सेवा कोणती करायची आहे? तर सर्वात प्रथम आपल्याला 2 किंवा 3 अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि त्यांच्यानंतर आपल्याला 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर ते घेऊन आपल्याला स्वामी महाराजांच्या समोर बसायचं आहे. आपल्या एका हातामध्ये आपल्याला अगरबत्ती घ्यायची आहे आणि दुसऱ्या हातामध्ये आपल्याला पाण्याने भरलेला 1 ग्लास घ्यायचा आहे आणि जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करत राहायचा आहे. देवाऱ्यामध्ये जरी केला, देवघरासमोर बसून केला तरी चालेल किंवा तुमच्या घरामध्ये जर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल, प्रतिमा असेल तर तिथं जरी केला तरी चालेल. ज्या ठिकाणी स्वामी महाराजांची स्थापना केलेली आहे तर त्या ठिकाणी थांबून आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत तुम्हाला हे नामस्मरण करत राहायचं आहे. मग तुम्ही अगरबत्त्या 2 घ्या, 3 घ्या, कितीही घ्या, परंतु या अगरबत्तीचा शेवट होईल तेव्हाच तुम्हाला हे नामस्मरण बंद करायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला हा जप करत राहायचा आहे. आणि हा जप झाल्यानंतर तुम्हाला या अगरबत्तीची थोडीशी धुरी घ्यायची आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. आपण जे पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे जे पाणी घेतलेलं आहे, हे पाणी जे आहे तर ते पाणी अभिमंत्रित झालेलं आहे. मग हे अभिमंत्रित झालेलं पाणी घरातील प्रत्येक व्यक्तीनं प्यायचं आहे. जी अगरबत्ती आपण हे पेटवलेली आहे तर त्या अगरबत्तीची थोडीशी जी राख आहे, जी धुरी आहे, तर ती धुरी या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी द्यायचं आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीनं हे पाणी प्यायचं आहे. हा जर उपाय तुम्ही जर 21 दिवस लागोपाठ केला, दररोज केला, जर महिला जर हा उपाय करत असतील आणि त्यांना जर प्रॉब्लेम आला तर त्यांनी अडचण आली तर त्यांनी 5 दिवस हा उपाय बंद करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही 21 दिवस पुन्हा सुरू केला म्हणजे पुढचे दिवस तरी तुम्हाला चालणार आहे. परंतु अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि यामुळं तुमच्यावरची सर्व संकट, विघ्न, मुलांवरची जी काही विघ्न आहेत, वाद आहेत किंवा मुलं चिडचिडपणा, हट्टीपणा करत आहेत, ऐकत नाहीत, हे सर्व दूर होणार आहे. नवरा ऐकत नसेल, पती पत्नीमध्ये भांडण असतील, ती दूर होणार आहेत. घरामध्ये पैसा टिकणार आहे आणि याचा तुम्हाला 3 दिवसात अगदी प्रचिती येणार आहे, अनुभव येणार आहे. प्रत्येक घरामध्ये एखादी तरी अशी व्यक्ती असते की तिच्या मनामध्ये संशयाची नेहमी संशय असतो, नेहमी भीती असते किंवा रात्रीची जरी वाईट स्वप्न पडत असेल, कोणती ना कितीही तुमच्या घरावरती मोठी संकट असेल, एखाद्यानं जरी करणी केली असेल, ग्रह दोष असतील, वास्तू दोष असतील, तरी देखील यामुळे ते दूर होण्यास मदत होणार आहे. आणि म्हणूनच आपण जी हे उपाय केलेला आहे अगरबत्तीचा आणि पाण्याचा, तर हा उपाय, ही अगरबत्ती अभिमंत्रित झालेली आहे, हे पाणी अभिमंत्रित झालेलं आहे आणि हे स्वामी समर्थांचं याला कृपाशीर्वाद लाभलेला आहे. त्यामुळे हे जर पाणी पेलं अशा प्रकारे तर तुमच्या घरावरची ही सर्व संकट, प्रत्येक व्यक्तीच्या मागची सर्व विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे. आणि हा उपाय तुम्हाला अगदी साधा सोपा आहे. हा 21 दिवस तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवपूजा करत असताना करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.